गुरुद्वारा दमदमा साहेब वसमत यांच्या वतीने सालांना जोडमेला चौकीचे दिनांक 13 फेब्रुवारी रोजी भव्य आयोजन करण्यात आले असून यावेळी समाप्ती श्री अखंड पाठ साहेब हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी वसमत बस स्थानक समोरून पायी चौकी गुरुद्वारा दमदमा साहेब यांच्याकडे रवाना झाले। दुपारी 12 वाजता कीर्तन दरबार आणि समाप्ती संपन्न झाली। यासोबतच गुरु का लंगर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। यावेळी भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला होता। या कार्यक्रमात भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। यावेळी डॉक्टर विजय सतबीर सिंग, प्रशासक गुरुद्वारा संचखंड बोर्ड नांदेड, ठाणसिंग बुंगई, अधीक्षक गुरुद्वारा तख्त संचखंड, श्री हुजूर अबिचल नगर साहिब नांदेड यांचा देखील सहभाग होता। खालसा वाहेगुरु जी की फतेह। श्री गुरु गोविंद सिंह जी महाराज यांच्या पावन पवित्र पदस्पर्शाने पुनीत तख्त सचखंड श्री हजूर अब्दुल साहेब नांदेड या मुख्य गुरुद्वारा येथून दरवर्षी वसमत नगर दमदमा साहेब येथे जोडमेळ्याचे आयोजन करण्यात येते। या वर्षीही सकाळी 8 वाजल्यापासून तख्त साहेब येथून विशेष नगर कीर्तनद्वारे जोडमेळ्यासाठी आरंभता करण्यात आली, ज्यामध्ये गुरुसाहेबांचे निशाण साहेब घोडे व सर्व संगत यांनी येऊन इथे आज वसमत नगर दमदमा साहेब येथे चौकी सोहळा आरंभ करण्यात आला आहे। यामध्ये गुरुद्वारा सचखंड बोर्डचे माननीय जथेदार संत बाबा कुलवंत सिंह जी, सरपंच साहेबान, माननीय डॉक्टर विजय सतबीर सिंह जी प्रशासक व सर्व हजरी संघतर्फे वसमत नगर जोडमेळ्याच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच वसमत नगर येथील पोलीस प्रशासन व अधिकारीगण यांचं संपूर्ण सहकार्य या कार्यक्रमास लाभतो। त्यामुळे मी सर्व अधिकारीगण, पोलीस वर्ग आणि सर्व प्रशासनाचा गुरुद्वारा सचखंड बोर्ड तर्फे हार्दिक धन्यवाद करतो व सर्व नागरिक भाविकांना विनंती करतो की या पावन पवित्र स्थळी येऊन दर्शन घ्यावे आणि गुरु महाराजचे आशीर्वाद प्राप्त करावे। वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।